गाईस, कसे आहात तुम्ही सर्व? आम्ही मस्त मजेत आहोत. पाऊस पडतोय ना आमच्याकडे. 2 दिवस झाले पाऊस खूप पडतोय आणि काल आज तर अलर्ट दिलेला आहे. शाळेला सुट्टी आहे. आमची शेतं भरलेली आहेत. जो माझा बॅकग्राऊंड आहे तो ऑलरेडी तुम्हाला माहीतच आहे. आता आमची शेतं दाखवणार आहे मी तुम्हाला, जी की पाण्याने भरलेली असतात. जास्त पूर आला की पूर्ण शेतं फुल होऊन जातात, पॅक होऊन जातात. आणि आज व्हिडिओ शूट करताना पण पाऊस पडतोय. म्हटलं आज व्हिडिओ बनवू म्हणून छत्री घेऊन फिरते. हे बघा, आता आमचं शेतं दाखवते तुम्हाला. ओके, हे बघा आमचं शेत आहे. पूर्ण मोठं शेत आहे हे. आता तर कमी पाणी आहे, पण जास्त पाऊस पडला, पूर आला की मग खूप पूर्ण शेत भरून जातं. इथनं पाणी वाहत जाते असं. हे दुसऱ्या शेतामधून, हे पण आमचं शेत आहे. भात लावतो शेतामध्ये. हे असं पाणी सरळ जातं. तिकडे पुढे ओहळ आहे, त्या ओहळाला जाऊन मिळतं. ओहळातनं मग आमची वैतरणा नदी तिकडे जाऊन मिळतं नदीला. हा मधला बांध आहे. आम्ही इकडे तुरी लावतो, बांधावरती तुरी लावतो. इकडे पण तुरी लावतो या बांधावर. गवत निघले, थोडं थोडं निघायला सुरुवात झाले. नंतर उंच होणार हेच गवत. पावसामध्ये इथे खेकडे पण निघतात. देवांशी वगैरे इथे खेकडे पकडायला येतात बघायला. खेकडे पकडायला म्हणजे खेळायला. पकडतात आणि खेळायला घेऊन जातात. थोडा उशीर खेळतात त्यांच्यासोबत आणि मग सोडून देतात. पाऊस पडतोय, माझा कॅमेरा दिसतोय, जोराचा येतोय मध्ये मध्ये पाऊस. ओके गाईस, हा खेकडा आहे. खेकडा तुम्हाला दाखवते मी. खेकडा हा बघा, इथे खेकडा आहे. खेकड्याचं नाव घेतलं आणि खेकडू दिसलं. पळत पण नाही. पडला पडला पडला. पळाला पळाला. ओके गाईस, भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय बाय. काळजी घ्या. पावसामध्ये जास्त फिरू नका. जास्त ज्या ठिकाणी जास्त पाण्याचा प्रवाह आहे तिकडे जाऊ नका. काळजी घ्या स्वतःची. ओके, बाय बाय. टेक केअर. थँक्यू सो मच.